ज्या आपल्या महिला युवक युवती सगळे सेलची कार्यकारिणी आहे, राष्ट्रवादीची शहराची आणि ग्रामीणची कार्यकारिणी आहे, जेवढे आपले आजी माजी सन्माननीय पदाधिकारी आहे, जिल्हा परिषद तालुका पंचायत छत्रपती कारखाना माळेगाव कारखाना सोमेश्वर कारखाना बारामती बँक पीडीसीसी बँक त्याच्यामध्ये खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट कमिटी या ज्या काही आपल्या संस्था आहेत त्या संस्थांच्या अनेक मान्यवरांना सर्वांना त्या मीटिंगच्या निमित्ताने यावं, त्याच्या निमित्तानं देखील साधारण काय काय योजना मी आता अरे थांबा रे जरा लक्षात आलेलं आहे, बसा जरा. हा वादा कुठं लोकसभेला गेला होता पुढं अरे बाबा होता त्याच्यामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. जरा थांबा, मला बोलू द्या, मला आज खूप काम आहे. त्याबद्दल तुम्ही आल्याबद्दल मी तुमचं स्वागत करतो. एकंदरीतच या सगळ्याच्या बाबतीमध्ये त्याच्यात पण मी आत्ताचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना राज्यातल्या जनतेला ज्या काही योजना दिलेल्या आहेत त्या योजनांच्या बद्दलची माहिती आणि काही जण त्याच्याबद्दल बोलतात की बाबा हे चुनावी जुमला आहे म्हणून ते देत आहेत, 2 महिने देतील पुढं काय वगैरे वगैरे. ठीक आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. अनेक राजकीय नेतेगण अलीकडच्या काळामध्ये काय करतायत काय बोलतायत हे टीव्हीच्या माध्यमातून आपण बघतोय आणि पेपरमध्ये देखील आपण वाचतोय. म्हणजे फार ढेकणापासून काय काय नावं देतात, मी तर आश्चर्यचकितच झालेलो आहे. पण मी स्वतः ठरवलेलं आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार होईपर्यंत म्हणजे एक आपली मराठी संस्कृती आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे आणि राजकीय लोकांनी सत्ताधारी असू द्यात विरोधक असू द्यात त्यांनी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कशा प्रकारे भूमिका मांडली पाहिजे त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना त्या काळामध्ये शिकवलेलं आहे. त्यांची पुस्तकं आहेत आणि त्याच विचारांनी आम्ही सगळेजण महाराष्ट्रामध्ये काम करतोय. त्याच्यामुळं आपल्याकडं विकासाच्या करता बोलायला खूप आहे, आपल्याकडे आता दिलेल्या वेगवेगळ्या योजनांच्या बद्दलची माहिती द्यायला खूप आहे, परंतु ती आमच्या कागदावर राहू नये. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला आहेत तिथं. मला आत्ताच बोलत असताना सांगण्यात आलं की दादा आम्ही सगळ्या महिलांनी मिळून महिला अध्यक्षांनी सांगितलं की बरेचसे फॉर्म भरून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 2.5 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातल्या महिलेला दर महिन्याला 1500 रुपये देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणून. आणि त्याबद्दलच्या योजना त्याच्यामध्ये ते सगळे लाभार्थी कसे बसतील. मी ज्या ज्या भागामध्ये जातोय मध्ये पण मी पारनेर असेल, नगर असेल, त्याचबरोबर श्रीगोंदा असेल या भागामध्ये गेलो होतो. परवा कळवण आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये गेलेलो होतो आणि अशा प्रकारे त्या महिलांनाही सांगतोय की बाबा तुम्ही अर्ज भरा. त्याच्यातही काही अफवा उठतायत. अर्ज भरायचं काम चाललेलं आहे, इथं पण अर्ज भरायचं काम चाललेलं आहे. आता मला सांगण्यात आलं की अजित पवार जाता जाता तिथं भेट द्या. मी जरूर भेट देणार आहे, कारण त्या महायुतीच्या योजना आहेत, आपल्या योजना आहेत. त्याचा लाभ समाजातल्या गरीब महिलांना सर्व जाती धर्माच्या, त्याच्यात जात हीच महिला ही जात, त्याच्यामध्ये बाकीचा कुठली जात म्हणजे आपण वर्गीकरण करतो तसा काही कारण नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.